नमस्कार, आपण पाहत आहात उलट तपासणी न्यूज चॅनल। राज्यात महत्त्वाचा असणाऱ्या गणेशोत्सवाला लवकरच सुरुवात होत असून ज्या ठिकाणी गणेशाच्या मूर्तीची स्थापना संबंधित गणेश मंडळाकडून करण्यात येईल त्यांनी उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत। त्याचबरोबर उत्सवाच्या 10 दिवसात भक्तिमय वातावरण ठेवून विसर्जनाच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता शांततेत या उत्सवाची सांगता करावी। सोबतच पुढे येणारे सर्व उत्सव धार्मिक सण देखील अशाच प्रकारे शांततेत पार पाडावे अशा सूचना जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी गणेश मंडळांना केल्या। आर्वी येथील नगर परिषद सभागृहात गणेशोत्सवासह सर्व उत्सव व धार्मिक सणांसाठी शांतता समितीची बैठक पार पडली, त्यात ते बोलत होते। आर्वी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावात येणारा गणेशोत्सव आणि इतर सण शांततेत पार पाडा। गावात काही अडचणी येत असल्यास सामंजस्याने सोडवा किंवा त्या सोडविण्यासाठी आमची मदत घ्या, असे आवाहन आर्वी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी उपस्थित पोलीस पाटील यांना केले। आम्ही आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करू, असे देखील ते यावेळी म्हणाले। उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव यांचेसह तालुक्यातील आष्टी, कारंजा व तळेगाव येथील पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व तालुक्यातील सर्व पोलीस पाटील शांतता समितीच्या बैठकीसाठी उपस्थित होते। किशोर वाघमारे, उलट तपासणी न्यूज, आर्वी। शांतता आणि समन्वय हा या बैठकीचा उद्देश आहे। या दोन शब्दातच या बैठकीचं सार आहे की शांतता ही राहिली पाहिजे आणि आपला नागरिकांचा आणि प्रशासनाचा समन्वय सुद्धा राहिला पाहिजे। प्रशासन म्हणजे काय तर लोकशाहीची खूप सुंदर व्याख्या केली आहे। लोकांसाठी चालवलेले शासन। त्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवणे हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश या बैठकीचा आहे। शांतता ही प्रत्येक वेळी नव्याने आपल्याला प्रयत्न करावा लागतो। म्हणजे एकदा शांतता भंग झाली की ती कायमस्वरूपी भंग होते। ती एका काचेच्या भांड्यासारखी आहे आणि ती एकदा भंग पावली की ती काय परत आपल्याला दुरुस्त करता येत नाही। त्यामुळे प्रत्येक सणाला आपल्याला नव्याने पुन्हा एकदा शून्यापासून ती शांतता कशी नांदेल, समन्वय कसा राहील आणि कुठल्याही प्रकारचा अनास्था प्रसंग कसा उद्भवणार नाही, यासाठी आपल्याला पूर्ण प्रयत्न करावे लागतात। आपण वर्धा जिल्ह्यात राहतो, आपण आर्वी आष्टी या तालुक्यात राहतो। आपल्याला फार मोठी समृद्ध परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे। महात्मा गांधींच्या वास्तव्याने वर्धा जिल्हा हा पुनीत झालेला आहे। जवळपास 1936 ते 1946 तब्बल 10 वर्ष महात्मा गांधींचं वास्तव्य हे सेवाग्राम आश्रमात होतं आणि भारताच्या पूर्ण स्वातंत्र्य लढ्याची सूत्र ही वर्धा जिल्ह्यातून हलवली जात होती। आपल्या आष्टीमध्ये 1942 साली फार मोठं स्वातंत्र्य आंदोलन झालेलं होतं आणि आष्टी शहर हे 1 दिवसासाठी स्वतंत्र त्याच वेळी झालेलं होतं। त्यासाठी अनेकांना प्राणांची आहुती सुद्धा द्यावी। आपल्या आर्वी शहरात तेलंगरायचं मंदिर आहे। तेलंगरायच्या इथं मंदिर आणि मस्जिद एका ठिकाणी असं अलौकिक उदाहरण सुद्धा आपण या समाजाला जगाला दिलेलं आहे। तर ही शांतता ठेवणं ही आपल्या खांद्यावर आणखी मोठी जबाबदारी ठरते, कारण आपल्या पाठीशी हा समृद्ध वारसा आहे आणि हा समृद्ध वारसा जोपासायची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे। शांतता कमिटीचे आपण सदस्य हे आमच्या प्रशासनाचे कान आणि डोळे आहात, कारण आपल्या माध्यमातूनच आम्हाला कळतं की या समाजामध्ये काय हालचाली चालू आहे आणि आमच्या माध्यमातून आम्ही त्या समाजाला काय सांगायचं हे आपल्या माध्यमातून सांगू शकतो। खरं तर शांतता कमिटीचे आपण सदस्य हे आमचे राजदूत आहात समाजातले, जे आमचा निरोप, आमचा संदेश समाजातल्या तळागाळापर्यंत आपण नेत असतात। मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी ईद आणि गणेशोत्सव एकाच दिवशी झालेला होता। तो अत्यंत शांततेमध्ये चांगल्या पद्धतीने साजरा केलेला होता। यावर्षी ते वेगवेगळ्या दिवशी येत आहेत, पण एक या माझ्या मनोगताच्या सुरुवातीला आपल्याला एक सूचित करू इच्छितो की 19 तारखेला कदाचित फार मोठ्या VIPचा दौरा वर्धा जिल्ह्यात होऊ शकतो आणि तो जवळपास निश्चित झालेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये 17 तारखेला अनंत चतुर्दशी आहे, त्या एकाच दिवशी आपल्याला गणेश विसर्जनाची परवानगी देता येईल। परंपरेनुसार काही लोकांचे 18, 19 आणि पुढे विसर्जन असतात। ती परंपरा काय आम्हाला खंडित करायची नाहीये। यावर्षी आपल्याला थोडंसं प्रशासनाला सहकार्य करावं लागेल आणि या दौऱ्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं प्रशासन हे व्यस्त असणार आहे त्या ठिकाणी आणि आपल्या जिल्ह्यातले नागरिक सुद्धा व्यस्त असणार आहेत।
तर ही बाब लक्षात ठेवता आपण थोडं आपल्या पातळीवर याचं नियोजन करावं की आपल्याला 17 तारखेला विसर्जन करावं लागणार आहे सर्व गणेश मूर्तींचं. पुढच्या वर्षीपासून आपली काय परंपरा प्रथा आहे ती आपण पुन्हा एकदा चालू ठेवू शकता. पण यावर्षी थोडंसं आपण सहकार्य प्रशासनाला करावं अशी मी या ठिकाणी आपल्याला या शांतता कमिटीच्या माध्यमातून विनंती करतो. लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला त्यावेळी लोकांचं संघटन व्हावं, लोक एकत्र यावेत, चांगल्या विचारांची आदानप्रदान व्हावी आणि त्यात छुपा उद्देश पण होता की भारताचा स्वातंत्र्य संग्राम हा सुरू व्हावा. आता जवळपास अनेक वर्ष उलटलेली आहेत आणि या गणेशोत्सवाचं स्वरूप कालानुसार बदलत गेलेलं आहे. त्यात अनेक चांगल्या बाबी आहेत, काही अनुचित प्रथा सुद्धा यामध्ये आलेल्या आहेत. यातली मगाशी एका वक्त्याने सांगितलं